छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नांदेड शहरात शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून तसेच पुष्पहार अर्पण करत शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं। 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ नांदेडमध्ये शिवभक्त मोठ्या संख्येने एकत्र आले होते। यावेळी जयघोष, अभिवादन आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला आहे। जय जाओ सर्व जनतेस मी 352व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या प्रथमतः शुभेच्छा देतो। आणि 16व्या शतकात छत्रपतींनी जे स्वातंत्र्याचं बीज रोवलेलं आहे ते आजही तुम्हा मावळ्यांना एक प्रेरणादायी आहे। आणि या सरकारला सुद्धा एक आव्हान आहे की बाबा तुम्ही येणाऱ्या काळात तुमच्या हिंदुत्वामध्ये महाराज येत नाहीत का, असा पडलेला एक सामान्य आम्हाला प्रश्न आहे। कारण दरवेळेस शिवजयंती असो किंवा राज्याभिषेक दिन असो, तुमचे भिडेचे किडे काहीतरी बोलून जातात आणि त्या भिडेच्या किड्यांना सुद्धा आपल्या चॅनल मार्फत एक आव्हान आहे की बाबा दुग्ध शर्करामध्ये तुम्ही विष कालवत जाऊ नका। आम्हाला 6 जून म्हणजे एक रयतोत्सव आहे, स्वातंत्र्योत्सव आहे। येणाऱ्या काळात या स्वातंत्र्योत्सव आम्हाला साजरा करू द्या, नाही तर येणाऱ्या काळात हे मावळे तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत। आज संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 352वा राज्याभिषेक राज्यभर व देशभर दिल्लीमध्ये सुद्धा साजरा करत आहेत। रायगडावर लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी जमलेले आहेत। तसेच प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरामध्ये आज शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी जाऊन हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे। काही लोकांनी आज करू नये म्हणून असं काही आवाहन केलं होतं, पण त्या आव्हानाला लोकांनी केराची टोपली दाखवून मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला आहे। आणि सर्व मी शिवप्रेमींना या निमित्ताने शुभेच्छा देतो।